कोपरगाव नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी पार पडत असताना वाढीव घरपट्टीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनोखे गांधीगिरी आंदोलन करत आपला निषेध नोंदवला। शहरातील नागरिकांवर लादण्यात आलेली वाढीव घरपट्टी तत्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेतील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना गुलाब पुष्प देत आंदोलन केले। वाढीव घरपट्टीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने गांधीगिरी करत आपला विरोध व्यक्त केला। मात्र उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांना गुलाब पुष्प देण्याच्या वेळी काही काळ गदारोळ निर्माण झाला। दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने सभागृहातील वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलं। उपस्थित सदस्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। सगळ्यांच्या माहितीसाठी मी घेतलाय। घरपट्टीचा ठराव हा 2021 ला झालेला आहे। आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही। हा आदरणीय कलेक्टर साहेबांच्या सूचनेनुसार ही अख्ख्या महाराष्ट्रात एक मिनिट ऐका अख्ख्या महाराष्ट्रात याची अंमलबजावणी चालू आहे। आम्ही सुद्धा जनतेचा हिताचाच निर्णय घेतोय। उलट याची मुदत ही 31 मार्च होती, परंतु मी ज्यावेळी आलो त्यावेळी मी स्वतः सांगितलं का लोकांना हरकती घ्यायला 1 महिना द्या, त्याशिवाय कोणतीही घरपट्टी करायची नाही। म्हणून आपण 1 महिना हरकतीला दिलेला आहे। तो सर्वानुमते शहराच्या हिताचाच निर्णय आम्ही घेणार आहोत। ही घरपट्टी आम्ही लादलेली नाही। ही 2021 पासूनची ही फाईल आहे। मी सगळ्या कॉपीज आपल्याला आमची राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तुम्हाला एक विनंती, शहरातील नागरिकांच्या वतीने कोपरगाव शहरातील लोकांची जी घरपट्टी सगळ्यांच्या हिताचाच निर्णय घेणार आहे। आणि त्यासाठी 1 मिनिट, त्यासाठी मी स्वतःहून 8 नंबरचा विषय जीबी मध्ये मुद्दाम ठेवलाय चर्चेला। झाली आणि त्याच्यानंतर 2021 पासून शासनाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चालू आहे। आपण एवढे आम्हाला आमची विनंती आपण सर्वांच्या हिताचाच विचार करणार आहोत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना सुद्धा त्याच विचाराने आज निर्णय घेणार आहे। धन्यवाद। सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक व सर्व पक्षाचे कार्यकर्ते, कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार अशोकदादा काळे यांनी बघितलं असेल आपण का मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं जी कोपरगाव नगरपालिकेने या वाढीव घरपट्टीच्या ज्या नोटीस आहे या ठिकाणी लोकांना दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये खूप तफावत आहे। त्याचा विरोध म्हणून आणि आमची जी भूमिका आहे का गेल्या 2 दिवसापासून आम्ही धरणे आंदोलन केलं होतं। आमदार साहेब तिकडे पाठपुरावा करताय आणि या कोपरगाव शहरावर जी लादली जाणारी जी घरपट्टी आहे का त्याची तुम्ही तफावत बघितली असेल का? त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस धरणे आंदोलन केलं होतं त्या ठिकाणी एक मनुष्य आला, त्या मनुष्याला 4,500 रुपये पहिले घरपट्टी येत होती, त्या मनुष्याला 4,000 रुपये पेन्शन आहे, त्याला डायरेक्ट 2.5 लाख रुपये घरपट्टी आलेली आहे। म्हणजे हा कोणत्या पद्धतीचा सर्वे झालेला आहे? हा अतिशय चुकीचा सर्वे झालेला आहे। अतिशय चुकीच्या पट्ट्या या ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या आहे आणि आज 25 तारखेला आज जनरल बोर्ड मध्ये तो विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्या विषयाच्या अनुसरून आज आम्ही सर्व नगरसेवकांना आज एक गांधीगिरीच्या माध्यमातून आम्ही त्यांना सर्वांना विनंती करतोय का आपल्याला ह्या सगळ्या कोपरगावच्या शहरातल्या लोकांनी आपल्याला या कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले, कोपरगावचे विकास काम करण्यासाठी निवडून दिलेले, कोपरगावच्या लोकांना त्रास देण्यासाठी या ठिकाणी निवडून दिलेले नाही।
जर एकेका माणसाला 5,000 घरपट्टी येत असेल, त्याला जर 25,000 रुपये घरपट्टी या ठिकाणी यायला लागले असेल, तर नक्कीच या ठिकाणी कुठेतरी कोपरगाव नगरपालिका या ठिकाणी लोकांवर घरपट्टी ही लादत आहे. आणि आज जो ठराव या ठिकाणी आहे, त्या ठरावाला आमची भूमिका तर आमच्या सर्व नगरसेवकांनी त्या दिवशीच मांडलेली आहे आणि आज सुद्धा मीटिंग मध्ये आम्ही ती भूमिका मांडणार आहे. तीच विनंती करण्यासाठी आम्ही आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. कारण असं आहे की कोपरगाव शहराची जी वाढीव घरपट्टी झाली आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 2 दिवसाचं धरणे आंदोलनही धरलं होतं. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना स्थगिती दिली होती आणि आज जनरल मीटिंग आहे कोपरगाव नगरपालिकेची, त्या संदर्भात त्याचा ठराव आहे. तर आम्ही सगळ्यांना गुलाबाची फुलं देऊन त्यांना एक विनंती करतोय की कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडलेला आहे तो बोजा त्यांनी रद्द करावा आणि कोपरगाव शहरातील नागरिकांना राहत द्यावी आणि 1 रुपयाही घरपट्टी वाढवू नये, त्यासाठी आम्ही संपूर्ण सत्ताधारी पार्टीच्या नगरसेवकांना विनंती करतो. आणि त्यातल्या त्यात एक महत्वाची गोष्ट अशी की गेल्या 15-16ला या कोपरगाव शहराची घरपट्टी वाढलेली, त्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं आहे का 15-16ला कोपरगाव शहराचा लोकप्रतिनिधी कोण होते, त्यांनी तिथे यावेळेस का थांबवले नाही, पण 21ला ज्यावेळेस ते आलं त्यावेळेला आमदार आशुतोष दादा काळे यांनी ती घरपट्टी थांबवली आणि 21ला थांबलेली पट्टी आज 26ला परत कस काय वरती आली, आज सत्ता कोणाची? म्हणजे हा सगळा विषय आमदार आशुतोष दादा काळे या कोपरगाव शहरातील जनतेवर जो काही बोजा पडत होता त्या बोजाला आशुतोष दादांनी नकार दिला आणि त्याच्यामुळे ती पट्टी 15-21 पासून पडली नाही. पण आज 5-6 महिन्यापूर्वी जी सत्ता परिवर्तन झालेले यांनी पहिल्या विषयात हा विषय वरती घेतला आणि कोपरगाव शहरातील घरपट्टी वाढीचा त्यांचा तो विषय आहे, तो त्यांनी सगळ्यांनी स्वखुशीने त्यांनी सत्ताधाऱ्यांनी तो निर्णय घरपट्टी वाढीचा रद्द करावा यासाठी आम्ही आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाधिकारी या ठिकाणी आलो. हे गांधीगिरी मार्गाने तुम्ही जे आहे तर फुलं देत आहे नगरसेवकांना, पण काही नगरसेवकांनी उपनगराध्यक्षांनी फुलं नाकारलेले आहे. तो त्यांच्या प्रकार आहे, तो यांचे विचार तसे, त्याच्या आम्ही तरी काही नाही करू शकत ना. थोड्याच वेळात सर्वसाधारण सभा चालू होणार आहे, तुम्हाला काय वाटतं, काय निर्णय होईल? आमच्या नगरसेवकांच्या वतीने तर आम्ही त्या ठरावाला कोपरगाव शहरातील जनतेचा टॅक्स वाढवून घरपट्टी वाढवून म्हणून पूर्ण सभागृहामध्ये आमच्या पार्टीचे जे नगरसेवक आहे ते त्या बाजूने राहतील, बाकी समोरच्यांचं काय ते आम्हाला माहिती नाही. दरम्यान वाढीव घरपट्टीचा निर्णय रद्द होईपर्यंत नागरिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरूच राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून या आंदोलनाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव.